ते आपलं हॉटेल ERP सॉफ्टवेअर आहे बघा डेस्कटॉपला, ते ओपन करा. ओके, कंटिन्यू करा. ओके, इथे क्रिएट कंपनीला क्लिक करा. इथे ते शॉपचं हॉटेलचं आणि नाव टाका तुमच्या, डायरेक्ट कॅप्स मध्ये टाकायचं. ओके, एंटर एंटर मारा. ओके, ॲड्रेस टाका इथे शॉर्ट मध्ये तुमचा. एंटर एंटर. इथे स्टेट महाराष्ट्र घ्या आपलं. एंटर एंटर. इथे मोबाईल नंबर टाका तुमचा. ओके, बस एवढंही नाही पाहिजे. GST वगैरे आहे सध्या तुमचा? ओके, ठीक आहे. एंटर मारा. हे आपलं कंपनी क्रिएट झाली. एंटर मारा. ओके, युजर ID 1 टाका. एंटर. पासवर्ड पण 1. आता एस्केप करा एकदा, जरा एकदा तुमचं एस्केप एस्केप मारा. एस्केप. अजून एकदा मारा. क्लोज करा जरा. राईट क्लिक करा डेस्कटॉपवर. स्क्रीन रिझोल्यूशन जरा डिस्प्ले सेटिंगला आहे. ओके, 100% करा. स्केलिंग आहे. ओके, ठीक आहे. आता क्लोज करा आणि सॉफ्टवेअर ओपन करा. ठीक आहे, बरोबर. कंटिन्यू करा बघू. ओके ना, एस्केप करा. क्लोज करा जरा. पुन्हा डिस्प्ले सेटिंग जरा. रिझोल्यूशन आहे ना इथे, तिथे क्लिक खाली 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 त्याच्यामध्ये घ्या ते. हे घ्या, हे चालेल. हे घ्या 3366 1366. ओके, क्लिक करा. क्लोज करा. ओके, आता ओपन करा सॉफ्टवेअर. युजर ID पासवर्ड 11 आहे. ओके, पासवर्ड पण 1. एंटर मारा अजून एकदा. सॉफ्टवेअर लॉग इन झालं. ही आपली मेन होम स्क्रीन आहे. इथे राईट साईडला सगळे बटन्स आहेत बघा, शॉर्टकट्स. ओके, चेक इन चेक आउट पासून सगळ्या गोष्टी. ओके, आता पहिल्यांदा टेबल्स वगैरे ऍड करायचे आहेत आपल्याला. आता हे कम्प्लीट ब्लँक फेस सॉफ्टवेअर आहे. इथे मास्टरला येतं, डावीकडे फर्स्ट ऑप्शन आहे मास्टर्स. हां, क्लिक नाही झालं, पुन्हा करा बघू. किंवा Alt A दाबा बघू. काय तिथे ते मास्टर्स मध्ये टेबल्स ऑप्शन आहे बघा. रूम्स, त्याच्यानंतर खाली टेबल्स, त्याच्या खालचं. हां, ओके, इथे पहिले टेबल्स दाखवतं. न्यू बटनला क्लिक करा. ओके, टेबल किती असणार तुमच्या रेस्टॉरंटला? 10-15. 10 ऍड करूया, ठीक आहे. 10 1 टाकू. 1 पासून 1 to 10 ना. ओके, एंटर एंटर. सिरियल नंबर पण तोच टाका. टेबल नंबर ॲज अ सिरियल नंबर टाका. एंटर एंटर मारा, सेव्ह होणार. बस सेव्ह. एंटर. अजून एकदा एंटर मारा. ओके, 2. सिरियल नंबर पण सेम टाका. सिरियल नंबर अशासाठी टाकायचा की सिक्वेन्स मध्ये लागण्यासाठी सिरियल नंबर. टेबलचा नंबरच इथे टाकायचा. मग 2 नंबरला 2 नंबरच येणार, 3 नंबरला 3, असं सेव्ह. एंटर एंटर. अजून एकदा एंटर. ओके, 3. एंटर. बरोबर, एंटर. नाही तर तो सिक्वेन्स मागे पुढे होणार. 4 नंबरचा 1 नंबरला दिसणार याच्याप्रमाणे. बरं, 10 टेबल ऍड करून घेऊया आपण. मल्टिपल टेबल्स ऍड करू शकता. उद्या टेबल वाढवलं तर तुमचं तुम्ही आपल्या सॉफ्टवेअर मध्ये तुम्ही ऍड पण करू शकता टेबल्स. ओके, क्लोज करा. इथं वरून क्लोज करा इथून. हां, बरोबर. आणि सोबत तुम्हाला टेबल डॅशबोर्ड बघायचं, तिथे राईट साईडला ऑप्शन आहे टेबल डॅशबोर्ड. हा बघ, येस. इथे टेबल्स आले बघा, 10 टेबल्स आले. जेवढे तुमचे असेल त्याप्रमाणे तुम्ही ऍड करू शकता. ओके, आता एक क्लोज करा. आता रूम ऍड करून घेऊया. रूम ऍड करून घेण्यासाठी सेम मास्टरला जायचं. डावीकडे रूम्स ऑप्शन आहे बघा. आधी रूम टाईप बनवून घ्या, म्हणजे आपण AC नॉन AC मग बोललेलं. ओके, इथे न्यू बटनला ठीक आहे. काय करा, टाईप करा, डायरेक्ट टाईप करा. AC
एक एसीचा ऍड करा, कॅपिटल टाका सगळं. ओके एंटर मारा. इथे चार्जेस, एसी वाल्यांचे चार्जेस किती असतात साधारण 20 ते टाकून ठेवा, बस एंटर. जीएसटी वगैरे सध्या काय नाही ना, टॅक्स फ्री टाकून ठेवा. ओके डिस्काउंट वगैरे ऑप्शनल ठेवा, नको टाकू, एंटर मारा, एंटर एंटर. ओके आता दुसरा टाका नॉन एसी, बरोबर एंटर. त्याचे चार्जेस टाका. ओके टॅक्स फ्री जीएसटी, उद्या सपोज तुम्ही जीएसटी नंबर काढला तर तो अप्लाय पण करू शकता. ओके क्लोज करा. आता मास्टर मध्ये जाऊन रूम मध्ये या, रूम, बरोबर इथे पण सेम न्यू बटनला क्लिक करा बरोबर खाली, नवीन ऍड करून इथे टाका रूम नंबर फर्स्ट, किती पासून किती आहे ते 102 123 आहेत का? 123. ओके ओके एंटर. आता आता टोटल किती रूम आहेत? कसं आहे माहितीये, हा. 15 रूम्स आहेत हा. आणि 15 रूम्स आम्ही नॉन एसी पण देऊ शकतो हा. आणि एसी पण देऊ शकतो. असं कन्सेप्ट करणार आहात म्हणजे त्याच्यात काय फक्त रेटचा चेंज होणार आहे. मग तिथे मग आपल्याला टाईप वेगवेगळ्या बनवायची गरज नाही, रिअल टाइम रेटच चेंज करायचे ओके कस्टमर वाईज. हा. त्याच्यामध्ये पण सपोज एसी तुमचा आता सपोज 3000 असेल, कस्टमर ओळखीचं असेल 25 ला पण तुम्ही द्याल, 2000 किंवा जास्त पण. हा गेम चालतो तुमचा सगळा रेट वरच चालतो, हा. कस्टमर वाईज तुम्ही ते रेट चेंज करू शकता. पण बिलावरती काय मेन्शन येणार? जो रेट टाकूच येणार तोच येणार. नाही नाही, हा. पण कॅटेगरी मला अच्छा. कसं आहे, हा, हा, हा. कॅटेगरी पाहिजे आणि कॅटेगरी पाहिजे हा, तुम्हाला. आणि ओके ओके ओके. रिपोर्ट हा. जे आपण करणार ना हम्म. त्यामध्ये मला असा रिपोर्ट पण नंतर मिळाला पाहिजे हा. की बाबा ह्या एका वर्षामध्ये एसी रूम किती गेले, नॉन एसी ओके रूम. ओके ओके. तर मग आपण असं 15 रूम्स एसी आणि 15 रूम्स असं डबल असं पण करू तसं शकतो. करू हो शकतो तसं ना. मग ते बेस्ट होईल. ते येस येस. तसं करते. पण आता मी करते, मी फक्त 5 रूम एसी 5 रूम नॉन एसी ओके असं करू. मग म्हणजे त्याच्यामध्ये आपण रूम नंबरच्या पुढेच टाकूया का एसी नॉन एसी? अं, हे तर राहीलच तुमचं कॅटेगरी, हा. प्लस रूम नंबरच्या पुढे तिथे समजतील तुम्हाला हा. हे 5 आहेत ते 1 ते 5 एसी वाले, हे 1 ते 5 आहेत ते आपले नॉन Non एसी. AC. तसं टाकू मग रूम नंबरच्या समोर. नाहीतर मग एक ऑप्शन 1 ते 5 एसी वाले आणि हा. 5 ते 10 नॉन एसी, असं दोन याच्या प्रमाणे तुम्ही करू शकता. ओके तसं मग 1 ते 5 सर रूम टाईप तर मला एसी सेट करा, 5 ते 6 ते 10 वाले नॉन एसी करा. मग तसं नुसते नॉर्मल नंबरच टाका मग. एक एसी. हो आता हे 1 ते 5 आहेत ना, ते एसीच्या अंडर टाका. बस एंटर एंटर मारा, एंटर. ओके नाही एंटर मारा पुन्हा की न्यू लागेल. ओके 1 ते 5 पर्यंत ऍड करून टाका, एंटरच मारायचं पुन्हा, न्यू ला अप्लाय होईल. बरोबर एंटर. बरोबर अजून एक पान. ओके आता एंटर मारा, 6 नंबर टाका आणि तो नॉन एसीच्या अंडर टाका, रूम टॅब आहे. बरोबर एंटर. ओके 10 रूम पण आपले ऍड झाले. ओके आता एस्केप करून बाहेर या. रूम डॅशबोर्ड पण इथेच आहे बघा, टेबल डॅशबोर्डच्या वरतीच आहे बघा. सॉरी एस्केप करा, खाली आहे, खाली खाली आहे बघा, कंट्रोल अल्ट त्याच्या खालचा, त्याच्या खालचा हा डॅशबोर्ड. ओके इथे रूम आले बघा. ओके एस्केप करून बाहेर या. मेन सगळे ट्रान्झॅक्शन वरती बघा, एंट्रीज नावाचा ऑप्शन आहे मास्टरच्या, तिथे सगळे आहेत बघा. रिझर्वेशन, चेक इन, चेकआउट, रूम डॅशबोर्ड, त्याच्या खाली टेबल डॅशबोर्ड इथून पण दिलेलं आहे. आणि राईट साइडला सगळे शॉर्टकट्स बनवले. ओके आपले रूम झाले, टेबल झाले. आता मेनू आयटम्स आहेत ना, ते ऍड कुठून करण्यासाठी एक तर मास्टर किंवा राईट साइडला आयटम्स नावाचा पण ऑप्शन आहे बघा, तिथून तुम्ही बनवू शकता. 1 2 4 आयटम्स ऍड करा. ओके न्यू बटनला क्लिक करा. बरोबर एंटर मारा. इथे व्हेज नॉन व्हेज ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे तर घेऊ शकता. एंटर. इथे प्रोडक्टचं नाव टाका, मेनूचं नाव टाका, एंटर एंटर मारत द्या. एंटर. इथे काय तुम्ही ग्रुप वगैरे ऑप्शनल आहे, पाहिजे तर एंटर एंटर मारत द्या. जीएसटी नसेल तर टॅक्स एंटर मारा, टॅक्स फ्री मध्ये टाका सगळे. ओके एंटर मारा. इथे टेबल रेट टाका. म्हणजे टेबल सर्व्हिस. हो टेबल ऑप्शनल पण आहेत, वेगवेगळे पण आहे तो. हो आहे तो. आणि सेव्ह बटनला क्लिक करा. ओके
आता म्हणजे हे हा बोला बोला. हा म्हणजे ह्यात आता आपला हा रेग्युलर रेट हो जर रूम सर्व्हिस साठी वगैरे यस आम्हाला वेगळा वेगळा आणि सोबत तिथे हा, 130 change रुपये जर चार्जेस 10 रुपये लावत असेल तर मग तिथे तो वेगळा टाकू शकता. Okay. जेव्हा रूमला बिल माराल तो 130 पडणार, टेबलला मारला तर 120 पडणार, असं Okay. पण करू शकता. कॉमन त्याने 120 घेतलं. Okay. ओके, त्याच्या खाली बघा मेंटेन स्टॉकचा एक टिक मार्क आहे बघा, ती हा. काढून टाका. ती फक्त तुमचे जे परचेसचे आयटम असतील ना, हा म्हणजे हा. कोल्ड्रिंक बिस्लर हा पाणी पिणी त्याला फक्त तो मेंटेन बेसला सॉरी स्टॉकला क्लिक करायचे, बाकी त्यांचा का मेनूचा येत नाही, त्यामुळे तो टिक मार्क काढून टाकायचा, सेव्ह बटनला क्लिक करायचं. बरोबर, ओके करा. ओके नेक्स्ट एंटर मारा, द्या पुढचा प्रोडक्टचं नाव टाका. 1 2 3 बनवा फक्त, नंतर तुम्ही ऍड करू शकता. म्हणजे तुमच्या लक्षात येण्यासाठी काय काय कसं स्टेप बाय स्टेप वर्किंग होतं सॉफ्टवेअर, मास्टर कसे बांधतात. उद्या सपोज मेनू चेंज झाले, प्राइजेस चेंज झाले, तुमचं तुम्ही चेंजेस करू शकता तुमच्या लेवलला. सीझन वाईज प्राइजेस ऑलमोस्ट सगळ्या प्लेटचे चेंज होतात, त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. आणि हेच आपण नंतर पण चेंजेस करतो. हो हो यस. आपल्यामध्ये कोड वाईज बारकोड वाईज पण बिलिंग होतो. जो वरती कोड जनरेट होतो बघा 1 2 3, तो कोड जरी टाकला मेनूचा 3 टाकला, चिकन थालीच पडणार तिथे ऑटोमॅटिक. त्या वाईज पण तुम्ही फास्ट बिलिंग करू शकता. हे सॉफ्टवेअर एकदम युजर फ्रेंडली बनवलेलं आहे, तुम्ही इझिली हळूहळू वापरू शकता. एकदा तुमचा कन्सेप्ट लक्षात आला कसं वर्किंग होतं इझिली, आणि वर्किंग स्पीड पण याचं बेस्ट आहे आपल्या सॉफ्टवेअरचं. आता सपोज बिस्लेरी आहे, ते किती वाले आहेत, 1 लिटर अर्धा लिटर, ते तुम्हाला टाकावं लागेल. ओके ते कुठे समोरच टाकायचे, प्रोडक्टच्या नावासमोरच. हा हा कारण त्याच्यामध्ये 2 कॅटेगरी होणार ना तुमचे. हे नका टाकू इन ब्रॅकेट वगैरे, काय नका टाकू. तसं direct. 50 500 ml किंवा 1 LTR टाका, काय असेल ते बस, डायरेक्टच टाकायचं. 1 लिटरची झाली. येस. आणि इथे मेंटेन स्टॉकला क्लिक करायचं. जर सपोज त्याच्यामध्ये बघा, जर स्टॉक वगैरे मेंटेन करायचं नाही, डायरेक्ट आम्हाला बिलिंग ऍड करायचं डायरेक्ट विदाउट, मग तुम्ही ते मेंटेन स्टॉकला क्लिक नाही केला तरी चालेल. काही काही कस्टमर ते करायला पण बघत हे नाही. आम्हाला करावंच लागतं. हा, मग तिथे सेव्ह ला क्लिक करायचं. ओके करा. आता बिस्लरीचा मग स्टॉक ऍड कुठून करायचा? ओके, आता अजून एक अर्धा लिटरचे पण ऍड करून टाका. एंटर मारा. एंटर. बिस्लरी 500 ml चे पण ऍड करा. बरोबर, एंटर मारा, त्याचे पण ऍड करून टाका स्टॉक. इथपर्यंत समजलं सर तुम्हाला? लक्षात आलं? रूम ऍड केले, टेबल ऍड केली, थोडं हे आयटम्स पण ऍड केले. ओके, इथे सगळी आपली लिस्ट आली बघा. इथून क्लोज करून मेन स्क्रीन वर या. आता तुम्ही इथे क्लिक करा, टेबल डॅशबोर्डला क्लिक करा. ओके, त्यानंतर रूम डॅशबोर्डला क्लिक करा. ओके, आपल्या सॉफ्टवेअर एवढं चांगलं आहे ना, मल्टिपल डॅशबोर्ड एक हँडल करू शकता. सपोज तुम्हाला रूमचं बघा, हा इथे ठेवू शकता, टेबलला गेला तिकडे गेलं तर टेबलचा डॅशबोर्ड जाणार. ओके, हे ऍज इट इज सेम कंडिशनला जाऊन तुम्ही परचेस पण ऍड करू शकता. इथे दिलेलं आहे बघा परचेस, हे बघा परचेस. ओके, म्हणजे ते तुमच्या ऍज इट इज सेम राहणारच. ह्या एवढं कोणत्या सॉफ्टवेअर मध्ये तुम्हाला डॅशबोर्ड भेटत नाही. तुम्ही मल्टिपल डॅशबोर्ड आपल्या याच्यामध्ये वापरू शकता. आता इथे एंटर मारायचा. पर इथून आपण आता बिस्लरीचा स्टॉक जो खरेदी करणार ना तुम्ही, तो इथून आपण ऍड करणार. एंटर मारा. ओके, एंटर मारा. इथे हे बघा, आता कॅश घेतलं ना आपण, तिथे कॅश सिलेक्ट केलात ना, तिथे तुम्हाला तुमच्या पार्टीचं जर नाव टाकायचं असेल तर F3 बटन दाबून तुम्ही तुमचा सप्लायर, म्हणजे जो XYZ सप्लायर कडून तुम्ही खरेदी करता त्याचं नाव तिथे ऍड करू शकता. ओके, म्हणजे पार्टीचं नाव F3. आणि अदरवाइज सपोज तुम्हाला कॅश मध्येच फिनिश करून टाकायचं आहे, रोख पैशामध्ये एखादी वस्तू काय घेतला छोटं मोठं, ते तर तुम्ही डायरेक्ट कॅश मध्ये ऍड करू शकता. अदरवाइज तिथे F3 बटन दाबायचं, F3 प्रेस करा. ओके, इथे तुम्ही सप्लायरचं नाव वगैरे ऍड करू शकता. कस्टमरचं नाव, मोबाईल नंबर, ऍड्रेस. ओके, करूया सर कंटिन्यू. इथे एक टाका सप्लायरचं नाव, पाहिजे असेल कोणी एक सप्लायर तुमचं रेग्युलर असेल, बिस्लरी वाला, त्यांचं ट्रेडर्स वाल्याचं नाव टाका.
आता फक्त एक हा डेम distillery ओके येस येस म्हणूनच टाकतो. ओके ओके चालेल. बस बाकी काही डिटेल्स तुम्हाला पाहिजे असेल तेवढे भरायचे आणि सेव्ह बटनला क्लिक करायचं ओके. बस. प्रिंट नेम त्याचा येणार, सप्लाय. हो ग्रुप वगैरे सप्लायरच येणार त्याचा तो, कारण जो आपला सप्लायर आहे ना त्याच्याकडून आपण परचेस करतो, माल सप्लाय करतो बस. ओपनिंग बॅलन्स मध्ये कधी जे मागील उधारी वगैरे ते नसेल असेल आपण तर तर टाकू शकतो, नाहीतर नाही. नाहीतर नाही. मोबाईल नंबर ऍड्रेस वगैरे टाकू शकतो बस. आणि ते फक्त उधारी असेल तर तिथे डेबिटच्या जे क्रेडिट येणार, सीआर येणार फक्त बस. सेव्ह बटनला क्लिक करा, इथे राईट साईडला बघा खाली सेव्ह. बरोबर ते तिथं सप्लायर आपल्या लिस्ट मध्ये ऍड झाला. काय झालं, स्टेट ते सिलेक्ट केलं नाही, ओके करा त्याला. ओके तिथे स्टेट आहे बघा त्याचा, हा तिथे महाराष्ट्र घ्या. एकदा बॅक स्पेस मारा पूर्ण, हा घालवा ते पूर्ण. हा आता टाइप करा, पूर्ण टाका. ओके एंटर एंटर मारा. इथे 24 टाका स्टेट कोड. ओके 27 हो सर, 20 आपला महाराष्ट्राचा 27. ओके एंटर मारा बस. सेव्ह करा आता, ओके करा. ओके आता ही क्लोज करा किंवा एस्केप करा मागे येण्यासाठी एक स्टेप. तर तिथे ऍड झालं बघा बिस्लेरी नावाचा. अच्छा तुम्ही तुमचे सप्लायर ऍड करून ठेवू शकता, रिअल टाइम ऍड करू शकता. एंटर मारा. ओके एंटर मारा. ओके इथे बिल नंबर इनवॉइस नंबर त्याचा काय असेल तो आता टाका, 1 2 3 डमी टाका. ओके एंटर एंटर मारा. इथे प्रोडक्ट आले बघा तुमचे सगळे. ओके याच्यामध्ये तुम्ही प्रोडक्ट सिलेक्ट करायचा, याच्यामध्ये क्वांटिटी टाकायची, किती क्वांटिटी तुमचे परचेस केली. म्हणजे ही बॉटल क्वांटिटी हो एंटर. इथे रेट टाकायचा, परचेस रेट, खरेदीचा रेट, किती रुपयाने तुम्ही परचेस केलात. ओके बस एंटर एंटर मारा द्या. एक्स्ट्रा काय डिस्काउंट वगैरे भेटलं असेल तर ऑप्शनल एंटर एंटर मारा द्या. ओके 20 बॉटलचे 1000 रुपयाचं बिल झालं बस. ऍड करून झालं. अजून जर सपोज अर्धा लिटरची आली तर लगेच अर्धा लिटरची पण घ्यायची. एकाच बिलात आपण कधी कधी घेतो अर्धा लिटरचे एवढे ते तेवढे, मग ते असेल तर टोटल टाकायचे, रेट टाका काही पण. एंटर एंटर मारा द्या. ओके हे बघा तुमचं हे एवढं बिल झालं 2000 रुपयाचं. आणि सेव्हला क्लिक करा, खाली ऑप्शन आहे बघा सेव्ह. हा स्टॉक आपला ऍड करा, ओके करा बस. हे परचेस पण ऍड झालं त्या सप्लायरच्या अगेन, आणि तुमचं बिल पण सेव्ह झालं, स्टॉक पण ऍड झाला. आता इथून क्लोज करा, वरून क्लोज करा. इथून तुमचा आलेला माल तुम्ही इथून ऍड करायचा. स्टॉक बघायचा असेल तर रिपोर्टचा ऑप्शन आहे बघा वरती, रिपोर्ट्स मध्ये या. त्याच्यामध्ये खाली लास्ट ऑप्शन आहे स्टॉक रिपोर्ट. ओके त्याच्यामध्ये आयटम वाईज स्टॉक ऑप्शन आहे बघा. ओके एंटर एंटर मारत आहे आणि ओके करा. ओके इथे तुमचा स्टॉक येणार, आयटम वाईज बघितल्यामुळे पर्टिक्युलर आयटम वाईज आला. ओके 50 पासून आपण ऍड केलं, रजिस्टर बघलं तर सगळ्याचा येईल. ओके क्लोज करा इथं. आता नेक्स्ट पार्ट जाऊया केओटी कडे जाऊया. म्हणजे केओटी इन कशी करायची, त्याच्यानंतर आपण बिल कसं कन्वर्ट करायचं. ओके त्याच्यासाठी एक छोटीशी सेटिंग आहे ते आपण आधी करून घेऊया. इथपर्यंत लक्षात आलं ना सर. आणि एकदम सोपं आहे सॉफ्टवेअर. जेवढं जेवढं तुम्ही पुढे यूज करत जाल ना तसं तुमच्या हातात बसतं. ओके त्याच्यानंतर आधी काय करूया माहिती, तुमचे वेटर्स ऍड करून घेऊया. मास्टर मध्ये या. एक दोन वेटर मॅनेजमेंटचे पण प्रोव्हिजन आहे त्याच्यात, वेटर पण ऍड करू. टेबलच्या खालीच आहे बघा वेटर्स. हा एक दोन नाव आहे, न्यू ला क्लिक करा. एंटर मारा. ओके टाका एक तुमचं पण रेग्युलर असेल तर. ओके आणि सेव्ह बटनला क्लिक करा डायरेक्ट. बाकीचे ऑप्शन आहेत बघा, नाव ऍड्रेस फोटो करायचं असेल तर करू घेऊ शकता. सेव्ह करा, नाव टाकून डायरेक्ट सेव्ह करू शकता. डिटेल्स पाहिजे रेकॉर्डिंग तुम्ही डिटेल्स घेऊ शकता. परत एक अजून एक ऍड करा, न्यू बटनला क्लिक करा खाली. ओके ओके क्लोज करा. ओके क्लोज करा इथून. ओके सॉफ्टवेअरला क्लिक करा इथे. येस
आता ह्याला टेबलच्या डॅशबोर्डला आहे. आपण केओटी आणि फूड बिल वगैरे हे करायचं. आपलं ओपन आहे बघा सर. सेकंड डॅशबोर्ड आहे, फर्स्ट वाला आहे तो टेबलचा. ओके, आता हे ते टेबल तुम्हाला सगळे दिसतात बघा. ज्या टेबलवर कस्टमर तुमचा येऊन बसतो, हे बघा खाली स्टेटस पण दिलाय बघा. बुक टेबल आहे ते रेड कलर मध्ये दिसणार, फ्री वाले ग्रीन कलर. आता सगळे फ्री आहेत आपले. जे टेबल वर येईल ना ते टेबल आहे. सपोज 4 नंबर वर कस्टमर आला तर 4 नंबर सिलेक्ट करायचं माऊसने आणि खाली बघा केओटीचा ऑप्शन आहे, त्याला क्लिक करायचं सिंपल. त्याला क्लिक करा. आता एक केओटी आपण ऍड करूया. ओके, ते 4 नंबर ऑटोमॅटिक घेतला बघा इथे त्यांनी. केओटी नंबर 1 टेबल नंबर तुमचा ऑटोमॅटिक इथे 4 हे टेबल नंबर दिसतात इथे आहेत ते सगळे. ओके, इथे न्यू केओटी आली, बिल नंबर केओटी नंबर ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर जनरेट करतं. वेटर वगैरे तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. इथे आता कोड किंवा एंटर मारायचं किंवा सर्च करायचं तुमचा मेनू. तर लिस्ट आली बघा. आता कोड त्यांच्या समोरच दिसतात बघा. 5 टाकला तर बिस्लरी जनरल 1 लिटर. दोन्ही ऑप्शन आहेत, कसे तुम्ही कोड बेसवर नावावर सर्च करू शकता. एक टाका, एक ऑर्डर घ्या काहीतरी. ओके, क्वांटिटी टाकायची फक्त. बरोबर, एंटर. रेट वगैरे पडत जाणार तुमचे. एंटर. नेक्स्ट. बरोबर. ओके, हे आता केओटी झाली. इथे सेव्ह बटनला क्लिक करायचं खाली. केओटी म्हणजे किचन ऑर्डर तिकीट पहिले जनरेट होणार आपली. ओके करायचं की ही आपली केओटी प्रिंट होऊन येणार. जर आपला लॅन प्रिंटर असेल तर डायरेक्ट जो प्रिंटर असेल त्याला प्रिंटला जाईल. ओके करा त्याला. ओके, आता ह्याच्यामध्ये प्रिव्ह्यू ऑन करून ठेवलं तर पहिला प्रिव्ह्यू पण दाखवेल तुम्हाला. आणि जर नको असेल तर डायरेक्ट प्रिंट. आता डायरेक्ट प्रिंट आहे त्यामुळे डायरेक्ट प्रिंटला गेली कमांड. ओके, ही आता केओटी आपण जनरेट केली बघा. इथून एस्केप करा, क्लोज बटनला क्लिक करा. ओके, येस करा त्याला मागे. आता टेबल नंबर बघा, स्टेटस 4 नंबरचा त्याचा कलर चेंज झाला बघा, रेड कलर म्हणजे ते बुक झालं. आता रनिंग टेबल झालं. बाकीचे आहेत ते एम्प्टी आहेत. आता सपोज अजून एक 8 नंबरचा एक टेबल घ्या, सिलेक्ट करा, केओटी ऍड करा. त्याच्यावर पण एक 2-4 मेनू ऍड करा तुम्ही. इथे तुम्ही टाईप केलात ना अक्षर तर डायरेक्ट तोच मेनू येतो. एंटर नाही मारला आता एंटर. इथे टाईप करा कोणते, सी टाईप करा का आली बघा. सी वालेच येणार तुमच्या समोर. म्हणजे वेळ पण वाचतो, फटाफट तुम्ही रॅन्डमली सर्च करू शकता. ओके, हे करा, सेव्ह करा. ओके करा. एक सेकंड. आता डायरेक्ट केओटी जाते ते आपण इथून ऑफ करून देऊ. डायरेक्ट आता ह्या विंडोवरनं पण तुम्ही डायरेक्ट नवीन केव्हीटी घेऊ शकता सर. सपोज हे आपलं टेबल डॅशबोर्ड इथे आहेच आपला ओपन. 8 नंबर 4 नंबर रनिंग आहे. ही आपली केव्हीटीची विंडो तुम्ही आपण अशी ठेवू शकतो. एंटर एंटर मारत द्यायचं, मार एंटर. ओके, एंटर एंटर एंटर. इथे तुमचं वेटर सिलेक्ट करायचं कोण असेल तर इथे विचारतो सॉफ्टवेअर तुम्हाला नवीन केव्हीटी घ्यायची आहे की तुम्हाला नेक्स्ट केव्हीटी. नेक्स्ट केव्हीटी घेतलात, नवीन केव्हीटी घेतला तर सगळे टेबल नंबर येणार. आणि नेक्स्ट केव्हीटी जी रनिंग टेबल आहे 4 तीच येईल. दोन्ही ऑप्शन आहे त्याच्यामध्ये. एंटर मारा. ओके, इथे टेबल नंबर सगळे आले बघा. जो पाहिजे त्याला टिक मार्क करायची किंवा स्पेस बार मारायचा. आता कोणता सिलेक्ट केला नाही बघा, रूम नंबर सिलेक्ट करा. ओके, 10 नंबर घेतला. आता मेनू घ्या तुमची कोणती असेल ते. हे टेबल झालं. आता तिकडे क्लिक करा मेनूला. ओके, मारा एंटर. ओके, टाका क्वांटिटी. बरोबर, क्वांटिटी टाका. बस, सेव्ह करा. आता सेव्ह केल्यावर तुम्हाला प्रिव्ह्यू पण विचारेल बघा. ओके करा. इथे अच्छा, एकदा एस्केप एस्केप करून बाहेर या. होणार. येस करा. ओके, आता बघा 4, 8, 10 आपले असे सगळे रनिंग टेबल झाले बघा. ओके, सपोज रिपीट ऑर्डर आली कस्टमरची तर जे टेबल सेम घ्यायचं. टेबल सोबत 4 नंबरवर परत नवीन ऑर्डर आली, सिलेक्ट करायचं, पुन्हा नेक्स्ट केओटीला क्लिक करायचं. जर रनिंग टेबल असेल तर इथे खाली येणार नेक्स्ट केओटी ऑप्शन आणि नवीन असेल तर न्यू केओटी नुसतं येणार. बस एंटर एंटर मारून अजून एक ऍड करा. ओके, बरोबर, एंटर एंटर मारा, सेव्ह करा. सेव्ह करा. ओके, असं तुम्ही रिपीट ऑर्डर पण त्या कस्टमरची घेऊ शकता. हे बघा इथे तुम्हाला केओटी प्रिव्ह्यू दाखवणार. ओके, अगोदर नंतर तुम्ही पाहिजे तिथून प्रिंट देऊ शकता. इथे प्रिव्ह्यू मध्ये का रेग्युलर तुमचं प्रोडक्टचं नाव आणि क्वांटिटी एवढंच पाहिजे असतं. क्लोज करा. बिलामध्ये मात्र तुमचं प्रॉपर सगळं डिटेल्स येणार. ओके, हे क्लोज करा.
येस करा. आता या टेबल डॅशबोर्ड बघा, तिथे त्याचा टेबल नंबर आणि त्याचे आतापर्यंत किती बिल झाले ते पण दिसतंय बघा. तिथे खाली रिफ्रेश बटन दिलंय बघा. रिफ्रेश बटन बघा वरती. ओके, जास्त टेबल एकदा रिफ्रेश करायचे मग सगळे रिफ्रेश पण होतात टेबल. प्रत्येक टेबल वाईज त्याचे बिल किती झाले, 530 झाले, त्याचं 315 आणि याचं 250 सगळं तुम्हाला दिसतं. सपोज वेटर म्हटलं 4 नंबरचं बिल द्या, टेबल सिलेक्ट करायचं, सिंपल क्लिक करायचं त्याच्यावर आणि खाली बघा फूड बिलचं ऑप्शन आहे सर केओटीच्या वर, त्याला क्लिक करा फक्त. ते डायरेक्ट तुमचं बिल जाणार टेबल बिल मध्ये कन्वर्ट होणार बघा. ओके, आणि इथे प्रिंटला क्लिक करायची. हे प्रिंट तुमची द्यायची, प्रिंटला क्लिक करा की पहिली त्याची प्रिंट येणार, प्रिंट जाणार तुमच्या कस्टमरकडे टेबलला. येस करा त्याला. इथे तुम्हाला प्रिव्ह्यू पण बघू शकता. हे परफेक्ट आपलं बिल आहे. क्लोज करा. हे पहिलं फुल कस्टमायझेबल आहे, तुम्हाला पाहिजे असं तुम्हाला सगळं सगळं सेट करून भेटेल. क्लोज करा. ओके, ही प्रिंट आली त्याच्यानंतर तुम्ही इथे सेटलमेंट करा, प्लस आहे बघा. ह्याच्यामध्ये तुम्ही मोड ऑफ पेमेंट ऍड करू शकता, म्हणजे जीपे आलं, कॅश आलं, यूपीआय पेमेंट असं पण करू शकता. आता कॅश मध्ये सेव्ह करून टाका. इथून मोड तुम्ही ऍड पण करू शकता रिअल टाइम मध्ये. ओके करा, म्हणजे तुमची बँक वगैरे का असेल ते, आणि सेव्ह बटनला क्लिक करा. हे बिल आपलं टेबल क्लिअर होईल. ओके करा. तुम्हाला पुन्हा रिप्रिंट काढायची असेल तर विचारतो, पाहिजे असेल तर, नाही तर नको म्हणायचं, दोन्ही ऑप्शन आहे. म्हणजे सेटल झाल्यानंतर जर काही जण प्रिंट हवी असेल मग त्यावेळी पण काढू शकता. इथूनच तुम्ही हे बघा, ह्याच विंडोवरून सर हे विंडो ही बटन्स असतात ना, प्रिव्हियस केओटी प्रिव्हियस बिल तुम्ही बघू शकता इथूनच. ओके, क्लोज करा आता हे. यस करा त्याला. ओके, आता आता बघा टेबलची कंडिशन बघा, 4 नंबर क्लिअर झाला आपलं, बाकीचे 2 रनिंग टेबल आहे. असं तुमचं केओटी मॅनेजमेंट आणि फूड गोलची बिलची प्रोसेस होणार सर ह्याच्यामध्ये. सिंपल मल्टिपल टेबल्स, मल्टिपल डॅशबोर्ड याच्यामध्ये आपल्या सॉफ्टवेअर मध्ये वापरू शकता. आणि हे एकदम सोपं आहे बघा, काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे ते. तुम्ही फक्त टेबल ह्याच्याप्रमाणे कस्टमर ज्या टेबल येईल त्याला केओटी ऍड करायची. केओटी प्रमाणे तुमचं टेबल रनिंग होत राहणार. फायनल जेव्हा होईल त्यात सिंगल क्लिक वर क्लिक करून तुम्ही फूड बिल कन्वर्ट करायचं. ओके, आणि कस्टमर तुम्हाला बिल ज्या प्रोसेसने पे केलं त्याप्रमाणे सेटलमेंट करून टाका. सेटल केला की तुमचं टेबल क्लिअर होऊन जाईल. ओके, हा झाला तुमचा फूड बिलचा कन्सेप्ट. ओके सर, जाऊया आता रूम मध्ये. रूम मध्ये सगळे तुमचे ऑलरेडी हे रूम आहेत सगळे रूम नंबर ना. याच्यामध्ये रूम मध्ये कसं 2 कन्सेप्ट चालतात. एक तर वॉकिंग कस्टमरचे जे आहेत डेली, सपोज आला सकाळी मला रूम पाहिजे राहणार, मग तुम्ही डायरेक्ट इथून त्याचं वॉकिंग कस्टमरचं हे बनवू शकता. डबल क्लिक करून किंवा राईट क्लिक करून त्याचं, किंवा ऍडव्हान्स रिझर्वेशन असेल तर वेगळा ऑप्शन आहे, तिथे एंट्री मध्ये जावा. सपोज आता आज तारीख 17 आहे ना, 17 आहे, सपोज 20 तारखेचं रिझर्वेशन किंवा मार्च तारखेचं पाहिजे, मग रिझर्वेशनला घ्यायचं. ऍडव्हान्स बुकिंग कोणाचं पाहिजे सर, न्यू ला क्लिक करायचं. आपण आधी ऍडव्हान्स बघूया, न्यू ला. ओके, ही विंडो येणार, तुमचं रिझर्वेशन फॉर्म येणार. डेट वर कर्सर, बुकिंग डेट वर आपला कर्सर आहे बघा इथे डावीकडे पहिला. ओके, एंटर मारायचं इथे. ओके, एंटर. हा बुकिंग नंबर ऑटोमॅटिक जनरेट होतो. एंटर. इथे तुम्हाला नवीन कस्टमर आहे ना, प्लस बटन आहे बघा, तिथे तुम्ही क्लिक करून किंवा एंटर मारला तर इथे मिस्टर मिसेस का असेल त्याप्रमाणे घ्यायचं. बाकीचे इथे नाव टाका, एक टाका तुमच्याच नावाचं एक रिझर्वेशन ऍड करूया आपण. त्याच्यात नाही काय समजलं ना तर विचारा सर. एंटर. ही इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही घेऊ शकता, मेल फिमेल बाकीचे ऑप्शनल आहे. एंटर. एंटर मारायचा. एंटर. ओके, इथे काय कंपनी, कोणत्या कंपनी कडून डिटेल्स पाहिजे असेल तर एंटर. ओके, डिस्ट्रिक्ट वगैरे डायरेक्ट आला, कशावर रेफरन्स आहे तर तुम्ही मेंटेन करू शकता. तुम्ही जर कशावर ऍड मेंटेन जॉय स्टाईल वरनं, गुगल वरनं, इथे तुम्ही घेऊ शकता. मेक माय ट्रिप. एंटर. एंटर. इथे हे बाकीचे सगळे त्या जो बुकिंग करणारा पर्सन आहे, गेस्ट आहे, त्याची सगळी इन्फॉर्मेशन सर इथे येणार तुमची. ओके, आणि खाली बघा मेन ऑप्शन आहे लास्ट डॉक्युमेंट्स, तिथे प्लस बटनला क्लिक करा. डॉक्युमेंट्स मध्ये तुमचे त्याचं काय आधार कार्ड, पॅन कार्ड तुम्हाला जर का पाहिजे असेल घेऊ शकता. कोणतेही घ्या, आधार कार्ड किंवा काही घ्या त्यात लिस्ट. ओके सर, इथे आता तुमचं जे काय असेल रिक्वायरमेंट प्रमाणे तुमचं हे घ्यायचं डॉक्युमेंट्स. ओके, डॉक्युमेंट्स घ्यायचा, नेम वगैरे तुम्ही टाकू शकता डिटेल्स. सपोज तुम्हाला
त्याची सॉफ्ट कॉपी अटॅच करायची असेल तर ब्राउज बटन आहे बघा, ब्राउज इमेज, ते तुम्ही स्कॅन केलेली इमेज पण अटॅच करून ठेवू शकता. ओके, फक्त जस्ट मी सांगून ठेवतो. आणि ऍड बटनला क्लिक करायचं, तिथे खाली लिस्ट मध्ये ऍड होऊन ऍड बटनला क्लिक करा. ऍड, ओके, खाली ऍड झालं बघा, आधार कार्ड आणि त्याचे डिटेल्स. बस आता काय करा, कंटिन्यू बटनला क्लिक करा. ओके, नेक्स्ट विंडोवर आपण येऊ. ओके, आता हे डावीकडचे आहेत ना सगळे गेटचे डिटेल्स झाले रिझर्वेशनचे, एंटर मारा. ओके, आता इथे स्टे डिटेल्स आहे बघा, कधीच्या दिवशी त्यांना हे बुकिंग पाहिजे, त्यांना रूम पाहिजे तिथे. सपोज 31 तारीख टाका, 25 तारीख टाका, कोणते इथे कॅलेंडर येईल तुमच्या अकॉर्डिंग, इथे सिलेक्ट करायचं. ओके, एंटर मारायचं. ते साधारण टाइम कधी आहे चेक इन चेक 10 वाजता का, तुमचा जो काय टाइम द्याल तो टाकायचा. एंटर. किती दिवसासाठी पाहिजे, 1 डे 2 डे का असेल ते. एंटर. त्याच्यामध्ये जेंट्स किती आहे, लेडीज किती आहे, चिल्ड्रन तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही टाकू शकता. एंटर एंटर मारत या. नंतर खाली विषय येतो रूम डिटेल्स, कोणता रूम याच्यामध्ये देतं, एसी नॉन एसी, त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही सिलेक्ट करायचं रूम. मग आता आपण जर 1 नंबर घेतला नेक्स्ट टाइम चेंज करू शकता. हो, ते का ऑप्शन आहे, ते कॉमन. इथे टिक मार्क करा सर चेक बॉक्स, नंतर इथे एंटर मारायचा. इथे तुम्ही रिअल टाइम रेट चेंज करू शकता बघा सर, किंवा तुम्हाला पुढे डिस्काउंट द्यायचं आहे, रेग्युलर रेट तर आपला 28 आहे, त्याच्यावर डिस्काउंट द्यायचं तर डिस्काउंट पण देऊ शकता. नको असेल तर एंटर मारा. एक सेकंड. ओके, इथे रूम घ्यायचा. बाकी टोटल तुमच्या याच्यावर आली बघा. सपोज त्यांनी ऍडव्हान्स पैसे दिले तुम्हाला, इथे ऍडव्हान्स मनीचा ऑप्शन आहे बघा खाली. ओके, इथे टाकायचं. कॅश असेल तर जीपे वगैरे असेल, अदर मोड घ्यायचा तर प्लस बटनला क्लिक करायचे. नाही, पुढे हे करा ना, 1 घालवा, हे पूर्ण घालवा. ओके, इथे तुम्ही घेतलं ऍडव्हान्स, बस. इथे जर तुम्हाला अदर मोड घ्यायचं तर प्लस बटनला क्लिक करायचं. ही जर डायरेक्टली कॅश मध्ये जाणार. हा, ही कॅश मध्ये जाणार. आणि अदर मोड पाहिजे असेल तर प्लस बटनला, की इथे तुमचे मोड येणार, खाली ऍड केले जाणार यूपीआय वगैरे. इथे F3 मारून तुम्ही ऍड करू शकता यूपीआय वगैरे. जे काय ऍड करायचं आहे F3 आणि एडिट साठी F1, दोनच कॉमन की आहे. नवीन ऍड करण्यासाठी F3 आणि एडिट करण्यासाठी F1. ओके, आता कॅश मध्येच आपण टाकूया. ओके करा. बस खाली आहे ही विंडो, इथून स्क्रोल करून खाली आहे जरा. हा, ओके, खाली इथं काय नाहीये रिमार्क वगैरे. आणि वरती सेव्ह बटनला क्लिक करा. बाकी इकडे बघा, आपल्यामध्ये तुम्हाला इथे जर फोटो वगैरे अटॅच करायचे असेल तर फोटो पण प्रोव्हिजन आहे. वेबकॅम पण तुम्ही डायरेक्ट गेस्टचे फोटो पण अपलोड करू शकता. सेव्ह बटनला क्लिक करा. हे झाले तुमचं रिझर्वेशन सिस्टीम. हे आता आपण कधीचे रिझर्वेशन मारले, 30 तारीख. इथे प्रिंट पाहिजे असेल तुम्ही येस म्हणून प्रिंट पण देऊ शकता. हो, प्रिव्ह्यू दिसेल तुम्हाला. ओके, म्हणजे हे कन्फर्मेशन हो, येस, याचं रिझर्वेशनचं. आणि हे पण आपण एडिट करू शकतो. वरती लोगो, QR कोड, बाकी काय असेल त्याप्रमाणे सगळं करू शकतो. हे क्लोज करा. ओके सर, इथपर्यंत समजलं? ओके, एस्केप करून बाहेर या. ओके, आता तुम्हाला सपोज रिपोर्ट बघायचा आहे, पोस्ट डेटेड बघा कोणाकोणाची रिझर्वेशन आहे कोणत्या तारीखला, तर तुम्ही तिथे जायचं, एंट्री मध्ये यायचं, रिझर्वेशन जायचं, पहिलाच ऑप्शन. इथे वरती डेट टाकायची टू अँड फ्रॉम मध्ये. आता आजच्या तारीखला आपण एक एंट्री मारली आहे बघा. ओके, कधी व्हिजिट डेट पण दिसते तिथे तुम्हाला. समज 30/3 ला व्हिजिट होणार आहे, मग त्या डेटने किंवा बॅक डेटेड तुम्ही सगळ्यात सिंगल क्लिक वर तुम्हाला जेवढे ऍडव्हान्स रिझर्वेशन, करंट रिझर्वेशन, सगळ्याची लिस्ट भेटते. ही रिपोर्ट तुम्ही एक्सपोर्ट करू शकता एक्सेल PDF मध्ये, प्रिंट पण काढू शकता. ओके, हा एक मेन पॉईंट. म्हणजे सगळे रिझर्वेशन तुमचा एक्सेल मध्ये मेंटेन करण्याची गरज नाही. याच्यामध्ये सगळे लिस्ट गेस्टचे डिटेल्स तुम्हाला भेटते. परत सपोज तुम्हाला एडिट करायचं, सिंगल क्लिक वर त्याच्यावर डबल क्लिक करायचं, तुम्ही पुन्हा डेट चेंज झाली, गेस्टने संध्याकाळी फोन करत 30 ला नाही, आम्हाला दुसरी डेट द्या, किंवा रूम नंबर किंवा काय असेल ते, बस इथून क्लोज करा. हे तुमचा रिझर्वेशनचं झालं. रिझर्वेशनचा आता सपोज आता परत आलो आपण याच्या डॅशबोर्डवर रूमच्या. इथे सपोज तुमचा वॉकिंग कस्टमर आला आणि त्याला रूम द्यायची आहे सकाळी येऊन, मग इथे तुम्ही राईट क्लिक किंवा डबल क्लिक करायचे त्याच्यामध्ये. ओके, इथे बघा, इथे हे चेंज झालं, वॉकिंग झालं बघा, रेग्युलर रनिंग कस्टमर. बस एंटर मारायचा. एंटर. बाकी सेमच, तीच विंडो येणार. एंटर. इथे गेस्टचे डिटेल्स ऍड करा. आता हा बघा, याच्यामध्ये एक फरक तुम्हाला जाणवेल बघा, आपल्या रिझर्वेशनची गेस्टची पण डिटेल्स इथे तुम्हाला दिसणार. हा, तोच घेऊ शकता. आणि नवीन असेल तर तुम्ही काय करणार, प्लस बटनला क्लिक करणार. ओके, एक वॉकिंग कस्टमरचं एक बनवा, एक दुसरं एक नाव टाका कोणाचं आहे.
आता तेच सगळं. त्याच बनवून टाकूया मग. चालेल, ठीक आहे. आता रूम नंबर वगैरे इथे आला बघा, टिक मार्क इथे सपोज तुम्हाला चेंज करायचे, टिक मार्क काढून टाकायचे, दुसरा रूम नंबर तिथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. ओके, त्याने खाली दिलेले सगळे डिटेल्स पण आले बघा. त्याचे ऍडव्हान्स पैसे किती होते, काय म्हणजे घेतले. हे आपण 30 तारीखचं होतं ते हो, इकडे आलं. आता आपण सिलेक्ट केलं म्हणून तेच ऑटोमॅटिक पिकअप करणार सॉफ्टवेअर. म्हणजे दोन्ही कन्सेप्ट तुमचे क्लिअर झाले. वॉकिंग कस्टमर तुम्ही ऍड पण करू शकता. तो कस्टमर कधी कधी प्रिव्हियस डेटला आला, काय आला, तर तुमच्या अकाउंट तुम्ही चेंज पण करू शकता. ऍडव्हान्स किती घेतले ते पण त्याच्यामध्ये, प्लस तुम्ही अदर व्हॅल्यू इथे बघा, रेंटच्या खाली बघा, व्हॅल्यू ऍडेड चार्जेस आहेत, म्हणजे एक्स्ट्रा बेड, एक्स्ट्रा पर्सन, जे काही चार्ज असेल ते पण तुम्ही इथे ऍड करू शकता. ओके, बस. आणि काय, इथे पण मोड ऑफ पेमेंट आहे, इथून रूम चेंज करू शकता, रेट चेंज करू शकता, डिस्काउंट देऊ शकता. ओके, आणि इथे सेव्ह बटनला क्लिक करा, वरती आहे बघा सेव्ह बटन. ओके करा. ओके, येस करा. ओके, ठीक आहे, क्लोज. आता सपोज नवीन एस्केप करून बाहेर या, तुम्हाला रिझर्वेशनच्या विंडोवर या जरा, मगाच्या एंट्री मध्ये. मग एक ऑप्शन तुम्हाला दाखवायचा राहिला, तो लागतो परत. एंट्री मधून या, एंट्री, रिझर्वेशन, न्यू ला क्लिक करा. ह्याच्यामध्ये काय राहिलं माहिती ऑप्शन, जेव्हा तुम्ही इथे रिझर्वेशन करता ना, ते आता इथे हे बघा, हे रूम नंबर झालाय, एक सेकंड, सॉरी ते बिलावर आहे डायरेक्ट ऑप्शन. ठीक आहे, एस्केप करून बाहेर यायचं. येस करा, एस्केप करा. ओके, आता एकदा हे करा, सर्च बटनला क्लिक करा बघू. ओके, आता बघा तिथे लगेच तुमचा रूम नंबर इथे दिसतंय बघा, वेकंट कोणते, बुक कोणते आणि ऑक्युपाय कोणते, इथे तुम्हाला ऑटोमॅटिक दिसतंय बघा. ओके, लगेच तुमचा रूम नंबर कोणाच्या नावानं आहे तर गेस्टचं नाव पण आहे ना, आणि त्याचं कलर पण, तुमचं कलरिंग पण चेंज होणार. ओके, आणि जेव्हा त्याचं हे बिल बनवायचं सपोज, तर सिम्पल त्या राईट क्लिक करायची त्या बिलावर, आपल्या ह्याच्या रूम नंबरवर. ओके, इथे बिलचा ऑप्शन आला बघा डायरेक्ट, बस एंटर एंटर मार द्यायचं. एंटर, बिल नंबर वगैरे ऑटोमॅटिक जनरेट होणार. एंटर. तर इथे तुमचे सगळे गेस्टचे सेम नाव आहे ना, सगळं दिवसभरात 10 गेस्ट असतील रनिंग मध्ये, तर सगळे तुमचे गेस्ट कोण आहे, डेट काय आहे, त्याचा रूम नंबर सही देणार. बस एंटर मारायचं. ओके, परत त्याचे सगळे डिटेल्स आले बघा, सगळे डिटेल्स. बाकी काय एक्स्ट्रा डिटेल्स तुम्हाला टाकायचे असेल, फूडचे जरी चार्जेस असतील तर इथे तुम्ही मॅन्युअल टाकू शकता, किंवा रेस्टॉरंट मध्ये जो खाऊन गेला असेल तर ते बिल आपण इथे पोस्ट पण करू शकतो. कुठे, रूम नंबरला पोस्ट करू शकतो. मग ते पोस्ट केलेल्या बिलाची अमाऊंट पण ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर इथे पिक करते. ओके, मग बोलता बोलता राहून गेलो आपलं, इथे पण आपण ऍड करतो, ते पण एक एंट्री दाखवतो तुम्हाला. म्हणजे हा गेस्ट सपोज तिकडे गेला, मग त्याची फूड बिल इकडे कसं पोस्ट करायचं. ओके, हे आता एस्केप करून बाहेर आहे, आपण ती एक एंट्री मारूया. आता फूड बिल नील आहे बघा, 0 आहे. टेबलच्या डॅशबोर्डला आहे, एक नंबरवर एक कस्टमर आपला, हा रूम नंबरचा येऊन बसला, एक नंबरचा. केओटी घ्या सर, केओटी. ओके, टाका, एक दोन प्रोडक्ट ऍड करा त्याचे काय, अजून एक टाका काहीतरी. ओके, सेव्ह करा. ओके, ओके, क्लोज करा. ओके, हे पण क्लोज करा. येस करा. ओके, आता टेबल नंबर, हा गेस्ट येऊन बसला, ऍक्च्युअली आपला गेस्ट आहे. एक नंबरवर टेबलवर आपण त्याला सर्व केलं, त्याने टेबल कंटिन्यू केला. आता त्याचं बिल आहे, आपल्याला नंतर समजलं की त्यावेळी की हा आता नाही हे पे करणार आहे, तिकडे रूमवर ऍड करा. मग तुम्ही ते सिलेक्ट करायचं टेबल सिम्पल, आणि फूड बिलला जायचं. बाकी प्रोसेस सेमच आहे. ओके, प्रिंट पाहिजे तर इथे तुम्ही देऊ शकता, प्रिंट बटनला इथे जावं, प्रिंट देऊ शकता त्याला पाहिजे तर. सेटल करताना आपण तो प्लस बटन आहे बघा, तिथे जायचं. जे तुम्ही रेस्टॉरंट मध्ये त्याला गेस्टला बिल देऊ शकता रेफरन्स साठी, प्रिंट काढून पाहिजे असेल तर. पण आता हे पे करणार नाहीये, मग तुम्ही इकडे जायचंय बघा, होल्ड अमाऊंट फॉर बिल ऑप्शन आहे बघा, तिथे यायचं, तिथे अमाऊंट टाकायची. चेकआउट बिल आहे बघा, चेकआउट बिल म्हणजे जेव्हा चेकआउटचं बिल होणार ना रूमचं, त्यामध्ये त्यावेळी रिफ्लेक्ट होणार. मग इथे टोटल अमाऊंट टाकायची, आणि पुढे त्याचं तिथे खाली दिसतंय बघा तुम्हाला,
बिल अमाऊंट, इथे तो गेट सिलेक्ट करायचा. इथे त्याची सगळ्यांची नावं येणार. ओके. रनिंग रूम नंबरचे जेवढे कस्टमर आहेत ना, इथे सिलेक्ट करायचं. ओके, आणि ओके बटनला क्लिक करा. सर इथे ते क्लिकिंग अमाऊंट फॉर बिल आणि अमाऊंट टाका, क्रेडिट अमाऊंट टाका सर. टोटल 550. रेकॉर्ड बिल नंबर आहे वाटतं. ओके, आणि ओके करा त्याला. ओके करा, सेव्ह करा. हे आणि वरती सेव्ह बटनला क्लिक करा. हे बिल इथे सेटल होणार नाही रेस्टॉरंटच्या हिशोबामध्ये, ते तुमच्या रूमच्या बिलामध्ये येणार तिकडे. प्रिंट पाहिजे तर देऊ शकता, नो म्हणा. ओके, क्लोज करून बाहेर या. करा बाहेर. आता या तुम्ही परत. हे आता क्लिअर झालं. रेस्टॉरंट मधला कस्टमर गेला, गेस्ट आपल्या रूम मध्ये. सपोज आज किंवा उद्या त्यांचं चेकआउट आहे, तुम्ही या रूमच्या ह्याच्यामध्ये. ओके, त्याच्यावर हे करा, डबल क्लिक करा आणि बिल करा त्याला. ओके, बिलला आलो बघा. एंटर मारत द्या. एंटर. इथे गेस्ट घ्यायचा कोण, आता फूड बिल मध्ये बघा 550 ऑटोमॅटिक लोड झाले, कारण त्याचे फूड बिल रेस्टॉरंटचं पेंडिंग होतं. बस बाकी तिथे तुमचे ऑप्शन आहेत बघा. रेट किती, रूम किती होता, प्लस त्याचे अदर चार्जेस वगैरे काय असेल ते ऑटोमॅटिक तिथे घेणार. आणि इथे बघा खाली बघितलं ना सर, ह्याचे टोटल 3050 झाले. ऍडव्हान्स 1000 रुपये त्याने पे केले होते, लेस झालं, आणि फायनल त्याचे 2050 रुपये बॅलन्स राहिला. इथे पण तुम्ही ऍडजस्टमेंटच्या इथे प्लस बटनला क्लिक करून मोड ऑफ पेमेंट यूज करून जीपे दिले, कॅश दिले, सेटल करू शकता. बस सेव्ह बटनला क्लिक करा सर वरती. ओके करा. हे फायनल तुमचं ट्रान्झॅक्शन झालं. इथे तुम्हाला प्रिंट यस करा. हे फुल पेज वर तुम्हाला परफेक्ट बिल पे येणार. हे पण कस्टमायझेबल आहे, तुम्हाला पाहिजे असं आपण एडिट मॉडिफाय करू शकतो. ओके, हे झालं तुमचं परफेक्ट रूम मॅनेजमेंटची प्रोव्हिजन. एकतर ऍडव्हान्स रिझर्वेशन, नंतर त्याचं गेस्ट असेल तर त्याचं गेस्टचं मॅनेजमेंट, प्लस तुमचं वॉकिंग कस्टमरचं रिझर्वेशन, त्याचं फूड बिल प्रोसेस, म्हणजे फूड बिल तुम्हाला रूमवर जर पोस्ट करायचं ते पण करू शकता. आणि चेकआउटच्या वेळी तुम्ही ते फूड बिल प्लस रूमचं रेंट सेटलमेंट करू शकता. ओके. हे तुमचं बिल A4 वर येईल, आणि केओटी आणि फूडची बिल आहेत ते तुमची थर्मलवर येईल, छोटी 3 इंचवर थर्मल प्रिंटर आहे तुम्हाला कोणतं. आणि कोणत्याही प्रिंटर याला सपोर्ट होतो, इंकजेट, लेझरजेट, थर्मल, सगळे ऑल, आणि मल्टिपल प्रिंटर वगैरे हँडल करू शकता. आणि हे एकदम युजर फ्रेंडली सॉफ्टवेअर बनवलं सर, जेणेकरून हे बघा इथे तुमचा रूमचं पण हे डॅशबोर्ड बघू शकता, टेबलचं पण बघू शकता. सिंगल क्लिकवर सगळ्या गोष्टी तुमच्या होतात. लगेच क्लिक केलात, क्लिअर झाला बघा तुमचा डॅशबोर्ड. आणि मल्टिपल टेबल्स, मल्टिपल्स रूम, एसी नॉन एसी याप्रमाणे तुम्ही मेंटेन करू शकता. ओके, जमेल सर. आणि एकदम सोपं आहे बघा. आणि एका सॉफ्टवेअर मध्ये आम्ही सगळं मॉड्यूल ऍड ऑन केलं की मोस्टली रिक्वायरमेंट कस्टमरची तशीच असते. वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळंच तुमचं काम होतं नाव, ऍडव्हान्स रिझर्वेशन पासून सगळं. आपण जे आता समजा एक रूम आपण रिझर्वेशन घेते, एका रूम मध्ये आम्ही 4 लोक अलाउ करतो. बेडचे चार्जेस वगैरे आहेत ना, ते बघा इथे आलो ना आपण, व्हॅल्यू ऍडेड सर्व्हिसेस, ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळे तुम्ही बनवायचे आहेत. एक्स्ट्रा बेड, एक्स्ट्रा पर्सन, एक्स्ट्रा बेडचे 500 रुपये असतील, एक्स्ट्रा पर्सनचे परत 1000 रुपये असतील, ते इथे ऍड करून ठेवायचे. मग ते तिकडे सिलेक्ट करायचे. किंवा अजून काय, किंवा तुमचे अजून जे काय तुम्ही चार्जेस इथे तुम्हाला ऍड करून ठेवू शकता तुम्ही, आणि ते तिकडे अप्लाय करू शकता. ओके, अजून काय म्हणता. तुमचा मेन विषय राहिला हे बघा, फूड बिल मध्ये आलात ना, हे दिवसभरात जेवढे ट्रान्झॅक्शन झाले ते तुम्हाला सगळं दिसणार. अमाऊंट पण दिसणार, कॅश मध्ये किती काय किती, आणि इथे टोटल पण दिसतं तुम्हाला. आणि इथे पेमेंट समरीला आलात ना, इथे पेमेंटची समरी पण दिसते. इथे टोटल किती झाला, नंतर कार्ड मध्ये किती आले, कॅश मध्ये किती, वॉलेट -1100 काय हे आपलं ते रूम मध्ये ट्रान्सफर केलं ते, त्यामुळे ते इथे हिशोबामध्ये तुमचे काय येणार, तिकडे हो. पण तुम्हाला इथे रेफरन्स समजणार, ह्या केवढीच्या अंडर एवढी अमाऊंट होती ते आपण तिकडे पोस्ट केले दिवसाच्या प्रमाणे. म्हणजे तुम्हाला ते समजायला पाहिजे ना, एक्झॅक्टली त्याचा ट्रान्झॅक्शनचा विषय आपण काय केला होता तो, त्याप्रमाणे.
आणि हे डे टू डे तुम्ही बघू शकता. इथे बॅक डेटेड कालची बघायची आहे तर बॅक डेटेड डेट टू फॉर्म मध्ये टाकून तुम्ही वीकली मंथली क्वार्टरली एका वर्षाचा कसाही रिपोर्ट तुम्ही काढू शकता. आणि इथे पेमेंट समरीचा ऑप्शन दिलेला आहे. इथून तुम्ही पेमेंट समरी बघू शकता. इथे दिवसाचं ट्रान्झॅक्शन मध्ये येऊन जातो तुमचं. ओके. नंतर स्टॉक रिपोर्ट आपण बघितलं. मग ते रिपोर्ट्स मध्ये जाऊन स्टॉक रिपोर्ट इथे सगळी स्टॉक समरी दिसते बघा तुम्हाला. ओपनिंग बॅलन्स 0 होता पण परचेस केला होता. ह्याचे 50 केले, ह्याचे 100 केले. ओके. सेल ह्याचे आपण 5 सेल बिल मारली. तुमचे फक्त ह्याचे 45 बाकीचे 100 राहिले बघा. मग डेली तुम्ही स्टॉक बघू शकता किती सेल झाला त्याप्रमाणे. परत री ऑर्डर बघून टाकू शकता. फक्त तुम्हाला तिथे टिक मार्क करावं लागणार. त्याप्रमाणे तुमचे स्टॉक परचेस मध्ये ऍड करायचे. जेवढा परत आता सपोज पुन्हा तुम्ही 100 बॉटल 1 लिटर ह्याच्यामध्ये तुमचं ऍड होणार. आजच्या ह्याच्यामध्ये डेट प्रमाणे जेव्हा कधी मागवाल त्याप्रमाणे. ओके. आता एवढं बघितलं त्याच्यामध्ये काय डाऊट्स किंवा काय शंका समजेल ना. आणि एक एक दोन तीन स्वतः तुम्ही इंट्रा मारला का किंवा तुमचा हात पण बसतो त्याच्यामध्ये. आता मी जर हे फायनल केलं पेमेंट करून तर हेच माझं कंटिन्यू यस. ह्यात पूर्ण एकाच वेळी आपण सर्व रिसेट करू शकतो ना. यस यस. हो हो. म्हणजे आता आपण काय ते मी ट्रायल साठी जे काय करेल ते मग नंतर 1 तारीखपासून कंटिन्यू नवीन चालू करू शकतो. काय विषय नाही. मास्टर मध्ये ना सर ए टू झेड सगळे मास्टर आहे. आयटम मास्टर इथून बघू शकता. शॉर्टकट्स आहेत. प्लस रूम मॅनेजमेंट इथून रूम टाईप आपण बनवले. टेबल वेटर सगळं इथून बनवू शकता. ओके. प्लस आपल्याकडे हॉलचे पण प्रोव्हिजन आहे. कॉन्फरन्स हॉल किंवा असेल त्याप्रमाणे हॉलचं कोटेशन द्यायचं आहे काय द्यायचं तर इथूनच तुम्ही हॉल बुकिंग करू शकता. ती पण प्रोव्हिजन आहे. तो पण एक प्लस पॉईंट आहे सॉफ्टवेअरचा. ओके. बाकी त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट युजर वाईज सेटिंग वगैरे तर आहेत. ऑपरेटरला तुम्हाला ऍडमिनचा एक तुमच्या स्टाफला वेगवेगळा असं युजर पण देऊ शकतो आणि त्याला राईट्स पण देऊ शकतो. ओके. त्याच्यानंतर इथे तुमची एंट्री मध्ये सगळे तुमचं रिझर्वेशन चेक इन चेक आउट रूमचा डॅशबोर्ड टेबल डॅशबोर्ड केओटी फूड बिल त्याचं पीओ सेटिंग वगैरे. जर एक्सेल जर काउंटर वगैरे लावत असाल ना फास्ट मध्ये सपोज तुमचं एक ड्रायफ्रूटचं एक काउंटर तुम्ही लावताय तिथे तुम्हाला एक युनिट चालू करून ह्याचं एक ऍक्सेस द्यायचा आहे तसं पण तुम्ही करू शकता मल्टी युजर घेऊन सॉफ्टवेअर. ते पण ऑप्शन आहे. ते कशामध्ये होणार ह्याच्यामध्ये सपोज तुम्हाला पीओएस सिस्टीम जोडायचे फास्ट ब्रेक मध्ये. सपोज काही काही रिसॉर्ट किंवा रेस्टॉरंट असतात त्यांचं एक आउटलेट असतं ड्रायफ्रूटचं किंवा एक असं कसले ग्रोसरीचं म्हणा कसं छोटस आउटलेट मध्ये सगळे जनरल प्रोडक्ट ज्या ठिकाणी बघितलं मोठ्या मोठ्या त्यांचं एक युनिट असतं एफएमसी किंवा सगळं जनरल स्टोअर किंवा ड्रायफ्रुट्स कॉर्नर. मग तिथे तुम्हाला हा कन्सेप्ट तुम्हाला युज होतो. तिथे त्याला युजरला देऊन तुम्ही डायरेक्ट त्यांची पण इन्व्हेंटरी मॅनेज करू शकता बिलिंग प्रोसेस पीएस. किंवा दुसरा एक ऑप्शन तुम्ही जर हे घेतलं का टच घेतलं डिव्हाइस आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वापरायचं टच स्क्रीन मध्ये तर हे पीएस तुम्हाला युज होतं फास्ट बिलिंग साठी. नंतर बाकी तुमचे आहेत ते परचेस इथून ऍड करू शकता. स्टॉक इश्यू दाखवू शकता. स्टॉक इश्यू म्हणजे ग्रोसरीचे जेवढे प्रोडक्ट आहेत ना सपोज तुम्ही साखर पीठ मैदा वगैरे काय असेल तुम्ही परचेस करता आणि त्याचा स्टॉक तुम्हाला लेस करायचा आहे मग तुम्ही इथे डिपार्टमेंटला इश्यू दाखवू शकता किचन डिपार्टमेंटला. ते पण म्हणजे त्या त्या दिवसाला किती इश्यू केला तो पण त्याचं रजिस्टर भेटतं. त्याच्या अगेन्स्ट तुमच्याकडे किती बॅलन्स आहे ते पण तुम्हाला समजतं. ओके. म्हणजे परचेस मध्ये आपण घेऊ शकतो. यस. आणि इश्यू मधून तुम्ही द्यायचं. सपोज आज तुम्ही 5 किलो 10 किलो तांदूळ दिला 5 किलो साखर दिला मीठ पिशवी दिला मग स्टॉक तो लेस झाला पाहिजे ना तुमच्या परचेसच्या स्टॉक मग तुम्ही इश्यू दाखवायचा. ओके. स्टॉक रिसिव्ह इश्यू तसं काय त्यांच्याकडून अगेन्स्ट घेतला तर तुम्ही करू शकता. बाकी तुमचे एक पेमेंट रिसिट आहे. सप्लायरला आपण जर पेमेंट केलं सपोज आपण मगाशी एक बिल मारलं बघा बिस्लरीचं मग त्याला पेमेंट केलं सपोज आपण मग इथून तुम्ही पेमेंटची एंट्री मारायची एंटर मारायचा एंटर त्या सप्लायरचं नाव काय होतं बिस्लरी. ओके. इथे आलं बघा तर त्याचा इथे बॅलन्स 1450 रुपये त्याचा बॅलन्स होता. ओके. तर त्याचा सप्लायरचा बॅलन्स आहे बघा 1450. 1000 रुपये सपोज आपण कॅश पे केले 1000 रुपये इथे तुम्ही टाकायचं म्हणजे त्याचं लेजर पण इथे मेंटेन होणार. त्याचं किती उधारी राहिली काय बस एंटर मारून सेव्ह करायचं. बस तुम्ही जर पुन्हा इकडे आलात ना इथे लेजर तुम्हाला ऑप्शन भेटेल मग.
ओके, पेमेंट रिसिप्ट मध्ये इथे तुम्हाला दिसणार जसं आज कोणाकोणाचे पेमेंट केलं, काय केलं सगळी दिसणार इकडे. त्याची ऍड दिसते बघा, आजच्या तारीखला 20 आपण 1000 रुपये लेस केलेले आहेत त्याचे. जेव्हा आता तुम्ही नेक्स्ट ह्याला येईल ना सिलेक्ट करायला, बॅलन्स त्याचा आता 450 इथेच दिसतं बघा तुम्हाला. 450 त्याचा बॅलन्स राहिलेला आहे. रिअल टाइम सपोज परत त्याला क्लिअर केला तुम्ही इथे एंटर मारायचे, त्याची एंट्री पण तुमची सेव्ह होणार. बस क्लिअर झालं बॅलन्स. त्याचे पेमेंट तुम्ही सेटलमेंट कशी करावी. प्लस तुम्हाला जर पहिला तुमच्या स्टाफला वगैरे का पेमेंट दिला तर रिसिप्ट मधून मारू शकता. जर का 5000 रुपये ऍडव्हान्स दिला तर रेकॉर्ड ठेवा तुम्ही हे करू शकता. क्विक रिसिप्ट मध्ये दिलेले पैसे असेल तर तुमचे सॉरी पेमेंट मधूनच येणार. रिसिप्ट मधून घेतलेले पैसे कोणाचे ते आउटस्टँडिंग असेल घेतले तर सगळे दिलेले पेमेंट तुमचं इकडनं येणार. ओके, बाकी बँक एंट्री वगैरे सगळे इथे गोष्टी आहेत. बाकी रिपोर्ट्स मध्ये सगळे रिपोर्ट स्टार्टिंग आहे, सगळं रिपोर्ट पाडे याच्यामध्ये बघितल्यावर तुमच्या रजिस्टर याच्यामध्ये केयूटी रजिस्टर बघायचं आहे, शिप वाईज युजर बघा, युजर वाईज शिप बघायचे आहे, पीओएस रजिस्टर आहे. कॉम्प्लिमेंटरी केयूटीचा पण ऑप्शन आहे. सपोज तुमच्या तिथं ओळखीचा पण गेस्ट आला, त्या केयूटीची बिलाचे तुम्हाला बिल घ्यायचं नाही, ऍज अ कॉम्प्लिमेंटरी द्यायचं आहे. मग तुम्ही कॉम्प्लिमेंटरी कास्ट कोणाला काय दिलं त्याचा पण रजिस्टर मेंटेन होईल तुमच्याकडे. म्हणजे ते रेग्युलर टेबल बिलिंग वरती हो, सेटल मध्ये आपण करतो ना गॅस वगैरे टाकतो त्याच्यावर एक टिक मार्क आहे वरती कॉम्प्लिमेंटरी म्हणून, ते पण दाखवतो तुम्हाला. कारण की हा ऑप्शन लागतो बऱ्याच जणांना. ओके, समज आता हे बिल आहे बघा टेबल नंबर 10चं फूड झालं, पण फूड बिलला येऊन आपण इथेच तुम्हाला जेव्हा आपण सॉरी हे बघा इथे आहे बघा कॉम्प्लिमेंटरी, कॉम्प्लिमेंटरी मध्ये जाणार ते. बस कॉम्प्लिमेंटरी टिक करा, त्याची डेली ह्याच्यामध्ये अमाऊंट जमा होणार नाही, कॉम्प्लिमेंटरी मध्ये सेटल होणार. सेव्ह करून टाका. प्रिंट पाहिजे तुझा ओके, ते पण आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये स्टे व्ह्यू आहे, डर्टी रूमचं क्लिनिंग पण आहे, ते पण तिथे करू शकता. फूड बिल वाईज आहे, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये. हे बाकीचे तुम्ही लिस्ट हे टायटल प्रमाणे सगळे रिपोर्ट आहेत. जसे तुम्ही रीड कराल ना सर, सगळ्या पोलीस स्टेशनचा रिपोर्ट पण आहे. तुम्हाला मंथली पोलीस स्टेशनला एक रिपोर्ट द्यायचा गेस्ट लिस्ट प्रमाणे, तो रिपोर्ट पण याच्यामध्ये तुम्हाला जनरेट होतो. ओके, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल बघा. रूम रेंट समरी, बिझनेस सोर्स म्हणजे जीपे आला, गुगल असेल गुगल वरून आला, जेट डायल वरून आला, जर टाइप केलं तर म्हणजे सगळी लिस्ट तुम्हाला भेटतो. इथे तुम्हाला सेल रजिस्टर, आयटम सेल आणि इथे स्टॉक रजिस्टर. ओके, बाकी सगळे याच्यात ऑलमोस्ट सगळे रिपोर्ट्स आहेत. त्याच्यामध्ये पण तुम्हाला बॅलन्स शीट, डे बुक वगैरे सगळं डेली तुम्ही सगळं लेखाजोखा एका दिवसभरात काय काय ट्रान्झॅक्शन झाले, फूड बिल किती, कॅश किती, इन किती, डेबिट क्रेडिट सगळं तुम्हाला याच्यामध्ये सर त्याच्यामध्ये सगळे रिपोर्ट आहेत बघा तुम्हाला रेग्युलर लागणार आहे. ओके, त्यानंतर जीएसटी असेल तर जीएसटी चे रिपोर्ट आहेत, R1 R2 लागणार आहे. हे सगळे रिपोर्ट तुम्ही एक्सेल मध्ये पीडीएफ मध्ये तुम्ही घेऊ शकता फाईल फॉर्मॅट मध्ये. ओके, बाकी याच्यात व्हॉट्सअपचे इंटिग्रेशन पण आहे. कस्टमरला गेस्टला तुम्ही व्हॉट्सअपला पण बिल रिपोर्ट वगैरे सेंड करू शकता. फूडची प्लस तुमची रूमची दोघांची प्लस ईमेलची पण फॅसिलिटी आपल्यामध्ये. क्लाउड बॅकअपची फॅसिलिटी आहे, सॉफ्टवेअरचा बॅकअप आहे. तो बॅकअप तुमचा सेफ एक ईमेल आयडी जनरेट करून त्या जीमेलला सेव्ह करून ठेवू शकतो. इन केस तुमचा लॅपटॉप हार्ड डिस्क खराब झाले किंवा प्रॉब्लेम सर्व डेटा सेफ राहतो, तुमच्या पर्सनल ईमेल आयडीला सेव्ह करून ठेवतो. किंवा प्लस तुमच्या पर्सनल लोकल पेनड्राईव्ह असेल तर त्याला पण सेट करून ठेवू शकतो. जीमेलचा याचा क्लाउड बॅकअपचा ऑप्शन आहे, ईमेलचा आहे, क्लाउड बॅकअपचा पण. बाकी बॅकअप सेफ राहतो. ऑपरेटिंग वगैरे मेन म्हणजे एकदम फास्ट आहे, इझिली तुम्ही बघितलं ऑपरेट करून बघितलं, स्पीड पण याचं चांगलं आहे, फास्ट. ओके सर, बाकी तुम्ही यूज करून बघा, प्रोडक्ट लिस्ट वगैरे ऍड करा तुमचे सगळे मेनू वगैरे दाखवल्याप्रमाणे. अजून काय शंका असेल तर मला कॉल करा एनी टाइम, तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगत जायचं. हे आपलं असे हॉटेल ERP सॉफ्टवेअर आहे, हॉटेल रेस्टॉरंट इझिली याच्यात मॅनेज करू शकता सर. ओके, आणि तुम्हाला तर यूज तुम्ही कोण बघितलं तुम्हाला एक लक्षात आलं एकदम सोपं आहे सॉफ्टवेअर, याच्यामध्ये बऱ्यापैकी तुमचं सगळं काम होऊन जाईल. चालेल सर.
ओके सर, थँक्यू. आपण इथे स्टॉप करूया. व्हिडिओ पण तुम्हाला पाठवतो, रेकॉर्ड झालाय कम्प्लीट. आपण कसं काय काय स्टेप बाय ठीक स्टेप आहे केलंय. चालेल.